अहमदच्या हातामध्ये चेंडू, समोर प्रथमेश ठाकरे, त्याच्या साथीने सुमित ढेकळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. साईष्ट NSP बॉईज आणि त्यांच्या समोर श्री गणेश विरार या दोन टीम एकमेकांसमोर आहेत. लेट्स प्लेचा इशारा पंचांकडून आलेला आहे. अहमदच्या हातामध्ये चेंडू, पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवरती बघूयात कशा पद्धतीचा खेळ प्रथमेश ठाकरे करतात. शॉर्ट बॉल उंच हवेमध्ये, हो 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 हो, उंच हवेमध्ये चेंडू गेला, परंतु इतकी मोठी कडा घेऊन डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी चेंडू जातोय. सिंगल धाव येताना दिसेल. एका धावाने धावफलकाचा श्रीगणेशा स्ट्राईक रोटेट होताना दिसेल. बघा, सगळ्यांच्या माहितीसाठी जी मागची डिक्लेअर झोन आहे सिंगलचं, तिथे जर का बॉल बॅटच्या साहाय्याने गेला तर स्ट्राईक रोटेट होणार. जर का बाईज लेग बाईजच्या रूपाने गेला तर स्ट्राईक रोटेट नाही होणार. याची नोंद घ्यायची आहे. स्ट्राईक रोटेट होताना दिसते. पहिलाच बॉल आणि त्याच्यावरती सिंगल आले. सुमित स्ट्राईक एंडवरती येताना दिसतील. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज ज्या वेळेला खेळपट्टीवरती टिकून असतो त्यावेळेला पुढचा बॉल बाहेरच्या दिशेने निघणार होता. सुमितने समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या पद्धतीने टर्न होईल किंवा जितक्या प्रमाणात टर्न होईल असं वाटलं होतं तितका टर्न झालेला नाहीये. त्यामुळे फक्त एकच धाव या चेंडूवरती धावून पूर्ण केली गेली आहे. सुमित आणि प्रथमेश या मैदानावरचा प्रचंड अनुभव, या मैदानावरती अनेक विजय त्याने मिळवलेल्या. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येता येता उशीर झालाय आणि तोपर्यंत एकाचं रूपांतर 2 मध्ये होताना दिसतंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जितका वेळ चेंडू हवेमध्ये गेला तितका वेळ जज करत असताना पुरेसा नाही राहिला. काही चिखलमय भाग आहे, काही गवत आहे, काही ठिकाणी पाणी, आणि त्यामुळे त्या चेंडूपर्यंत पोहोचणं शक्य नाही झालं. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये या प्रकारची व्यत्यय अनेक वेळा येतात. मग आता आपण त्याच्यासाठी कशा प्रकारची तयारी करतो त्याच्यावरती तुमचं यश अपयश निर्भर असतं. पहिले 3 चेंडू, त्याच्यामध्ये 4 धावा आतापर्यंत आलेले आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती सिंगल, त्यानंतर प्रथमेश ठाकरेचा तो फटका. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. मोठ्या विकेटचं पतन. प्रथमेश ठाकरे डिपार्ट्स, गॉन. शिवमुरत जयस्वाल, आपण कुठे असाल प्लीज मंचावरती या. प्रथमेश ठाकरे प्रयत्न करत होते पुलचा फटका खेळण्याचा, जेणेकरून चेंडू सीमारेखा पार जाईल, परंतु शक्य नाही झालं. चेंडू बॅटवरती आल्यानंतर स्टिकरच्या जवळपास लागला, मिस टाइम झाला आणि त्यानंतर झेलचीच्या रूपाने बाद होऊन मैदाना बाहेर यावं लागलं. प्रथमेश ठाकरेची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज रवी लिंगाला मैदानाच्या आतमध्ये येतोय. रवी लिंगाला एक्सपिरियन्स प्लेयर. आज सुमित ढेकळे संपूर्ण जी काही साईट आहे ती जर बघाल तर पूर्णपणे पॉवर पॅक साईट आपल्याला बघायला मिळते. राकेश प्रभूचा झंझावात आपण बघितला पहिल्या हाफमध्ये. सकाळचं सत्र त्याने गाजवलं आणि त्यानंतर आता दुसऱ्या सत्रामध्ये एकास एक तोडीस तोड असे खेळाडू आपल्याला या गोटू अंक स्मृती चषकामध्ये बघायला मिळत आहेत. अहमदचा पुढील चेंडू, यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न आणि चेंडू एका धावेसाठी जातोय. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर आतापर्यंत झाला आहे 5 धावा धावफलकावरती आहेत त्या 5 आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील. बाकी चांगली सुरुवात. 5 षटकांची मॅच आहे आणि 5 षटकांमध्ये किमान 40, 45, 50च्या आसपास जर धावा उभ्या केल्या तर मात्र फिल्डिंग करणारी टीम थोडीशी वरचढ वाटू शकते. परंतु सुमित आणि टीम जशी फलंदाजीमध्ये गहराई तुम्हाला दिसते तशीच गोलंदाजीचा सुद्धा प्लॅन करून त्यांनी साईड बनवली आहे आणि म्हटल्यानंतर धावा कितीही बनल्या तरी सुद्धा संघर्ष देण्याची ताकद आमच्यात आहे असं ते सुद्धा सांगू शकतात. या मैदानात जिंकण्याचा त्यांना अनुभव चांगला आहे. साईशा NSP बॉईज या अगोदर या स्पर्धेचं विजेतेपद त्याने पटकावलेलं आहे. एकदा पहिलं षटक संपलं 6 धावा धावफलकावरती, एका गाड्याच्या मोबदल्यात टीम साईशा NSP बॉईज. पहिलं षटक संपलं.
इतका वेळ सुमितला मिळालाय की त्याचा समाचार होणं स्वाभाविक होतं. चेंडू गेलाय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार. 6 धावांकडे. लगावलाय बघा, खूप सारा वेळ होता, वेट केलं, चेंडूची गती ओळखली आणि त्यानंतर चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरून पाठवलं 6 धावांसाठी. ही सुमितची ताकद आहे. इथे अशा प्रकारचे चेंडू तुम्ही सुमितला नाही हाताळू शकत. यावेळेला फुलावर लेन टाकण्याचा प्रयत्न, सुमितने वेळीच चेंडूला ओळखला आणि ऑनसाईडला ड्राईव्ह करत असताना ऑनड्राईव्हचा फटका एका धावेसाठी खेळलाय आणि त्यांना स्ट्राईक रोटेट होतीये. माहीत आहे इथून या मॅचला जिंकण्यासाठी किमान 60, 65, 70 या धावा धावफलकात लागवणं गरजेचे असतील आणि तो प्रयत्न असणार आहे साईस्ता NSP बॉईजचा. परंतु श्री गणेश विरार यांनी प्रॉपर प्लॅन केलाय. त्यांना सुद्धा माहित आहे समोरची साईट ॲज अन बॅटिंग युनिट किती मोठी आहे. कडराईचा फटका चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 क्षेत्ररक्षकांनी एकत्रित येऊन फिल्डिंग केली आहे. तोपर्यंत रवी रिंगालाने 2 धावा धावून कंप्लीट केल्या. आडव्या बॅटने खेळलेला तो कव्हर ड्राईव्हचा फटका. 2 धावा येत आहेत. मोहितचा चेंडू, ओह क्या बात आहे. ही जी उसळी आहे किंवा ही जी उसळी घेतल्यानंतर गतीमध्ये जो कमीपणा दिसलाय त्याला बघून रवी लिंगाला स्वतः सुद्धा बीट झाले. डॉट बॉल येताना दिसतोय. एका षटकारानंतर चांगला कमबॅक मोहित आपल्या षटकामध्ये करतायत. शॉर्ट बॉल यावेळेला पुल पाठवलंय सरळ सीमारेखा पार. षटकार 6 धावा. मगाशी जज नव्हतं केलं आणि आता जज करत असताना मात्र चेंडूला वेळीच परखून पाठवलं मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. रवीची ताकद आहे, प्रचंड एक्सपिरियन्स, प्रचंड अनुभव त्याच्याकडे आहे. कोणत्या चेंडूला कशा पद्धतीने खेळावं, कशा पद्धतीने टाइम करावं, नजर पूर्णपणे बसलेली आहे. आणि तो अनुभव आम्हाला येत असताना रवीच्या बॅटमध्ये सुद्धा षटकार येताना पाहायला मिळाला. 21 वरती धावफलक जाऊन पोहोचले. चेंडूचा खेळ आतापर्यंत 5 झाला आणि शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. मोहित थोडा महागडा पहिल्या षटकाच्या कंपॅरिझन मध्ये. हो यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेरून पंच वळतायत आणि सांगतायत की हा चेंडू स्क्वेअर आहे, अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. तिसरी मॅच पहिल्या फेरीतील आणि त्याच्यामध्ये साईस्ता NSP बॉईज प्रथम फलंदाजी करते. चेंडूवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेला बॅटची एज आणि सरळ राहुलच्या हातामध्ये चेंडू जातोय. फलंदाज बाद. रवी लिंगाला मैदान सोडावं लागते. दुसरा हादरा साईस्ता NSP बॉईज या संघाला लागलेला. देखनी तुमच्या नावाचं लाल लाल मी तर गावची देखनी तुमच्या नावाचं. आणि त्या ओव्हरपिच डिलिव्हरीला पुढचा पाय मागे काढत असताना ज्या पद्धतीने चेंडूला पाठवलं, 6 धावांची वंडी लॉंगॉनच्या डोक्यावरून येणारा तो फटका. षटकार. अहमदचं स्वागत केलं. पहिल्या षटकामध्ये अहमदने हात खोलू दिले नव्हते. यावेळेला मात्र मोठ्या प्रमाणात हात खोललेत. यावेळेला चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. मोहित कोणती चुकी
हा झेल खूप महत्वाचा आहे. त्यामुळे चेंडू खाली येत असताना व्यवस्थित जज केलं आणि जज केल्यानंतर मात्र त्या कॅचला त्याने अंजाम दिला. सुमित ढेकळे बाद, मोठी विकेट. साईस्ता NSP बॉईजला लागलेला मोठा हादरा. पहिल्या षटकामध्ये बघा कशा पद्धतीने हा फटका खेळला तर उंच हवेमध्ये गेला चेंडू, उंची जास्त होती, बॅट फिरली होती आणि त्यामुळे प्रॉपर चेंडू मिडल नाही झाला आणि मिस्टाईन स्ट्रोक त्याच्यावरती आलेली विकेट. प्रथमेश ठाकरे पहिले बाद झाले, त्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी आलेले रवी लिंगाला बाद झाले. त्यानंतर सुमित ढेकळे च्या रूपाने तिसरी विकेट. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज किसन देवेंद्र आणि भार्गव पाटील या अगोदर मैदानाच्या आतमध्ये आलेला फलंदाज. दोघेही फलंदाज नव्याने आलेले आहेत आणि त्यामुळे नव्याने येऊन बॅटिंग करणं एक वेगळी टास्क असणार आहे त्यांच्यासमोर, एक वेगळं चॅलेंज असणार आहे. कारण अहमदने पहिलं षटक इतकं चांगलं हाताळलंय की त्याला त्याच्या दुसऱ्या षटकामध्ये, स्पेलच्या दुसऱ्या षटकामध्ये त्याच्यासमोर अटॅक करणं, मोठे फटके लगावणं आणि धावपलकाला वेगळी उंची देणं सोपं नाही राहणार. श्रीगणेश विरार खूप चांगला खेळ आतापर्यंत करते असं म्हणावं लागेल. अहमदचा पुढचा चेंडू किसनसाठी असणार आहे. धावपलक 28 वरती आहे, 28. तिसरं षटक प्रगतीपथावरती. ज्या 60-70 ची चर्चा करतोय त्या 60-70 साठी एक मोठं षटक घरच्या झालं. फुलटॉस आणि फुलटॉस बरोबर पंचांचा हात सुद्धा एक बाहेर आलाय, म्हणजेच तो बॉल नो असेल. नो बॉल होती, रनआउटची संधी. काय इथे रनआउट घेतला जाईल का? नो +3 टोटल 4. हे 4 धाव बक्षीस स्वरूपाने मिळतील. कदाचित चेंडू हातातून निसटला असावा. यॉर्क करण्याचा प्रयत्न करतो ते पूर्णपणे फलंदाजाला नव्याने आल्यानंतर दडपणामध्ये आणण्याचा प्रयत्न अहमदचा, परंतु तोच चेंडू काहीसा वरती राहिला, वेस्टच्या वरती, आणि त्यामुळे पंचांनी त्याला नो बॉल घोषित केलं आणि जास्त उंच गेलेला चेंडू हा तिथे चिखलामध्ये पडत असताना 3 धावा त्याच्यावरती धावून कंप्लीट केल्या. तब्बल 4 धावा. भार्गव पाटील स्ट्राईक हिटवरती. अहमद समोर. बघूयात भार्गव कशा पद्धतीचा खेळ करतोय. गो टू अंकल स्मृती चषक 5व्या पर्वामध्ये. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हे पर्व पावसाळी रबर बॉल क्रिकेट मधलं या स्पर्धेचं शेवटचं पर्व असणार आहे. यानंतर ती काय झालंय, 2 आहेत की 3 आहेत इथे? येस, इट्स अ 2+1, नो +2. कदाचित तिथं भिंत आहे त्याला चेंडू लागलेला असावा आणि त्यामुळे डिक्लिअर च्या 2 धावा असतील आणि नो बॉल म्हणजे 3 धावा मिळतील. बघा त्या भिंतीवरती 2-2-2 हे आकडे लिहिलेले आहेत आणि त्याच्या बाजूला एक लाईन मारून 4चा आकडा सुद्धा आहे. त्या 4च्या आकड्याच्या आतमध्ये जर का चेंडू आला तर तुम्हाला षटकार मिळेल. 2 लिहिल्यात तिकडे 2 धावा मिळतील. फटका फसलाय पुन्हा एकदा. बॅट फ्लॅट झाली आणि चेंडूला कापलं गेलं, स्लाइस केलं गेलं आणि त्याच्यावरती एकच धाव डिक्लेअरच्या रूपाने मिळते. बघा पॉइंट पॅक आहे, बॅकवर्ड पॉइंट पॅक आहे, फाईन लेग पॅक आहे, लॉंग स्टॉप, शॉर्ट स्टॉप सगळं पॅक आहे. तुम्ही स्क्वेअर लेगला याल ते सुद्धा पॅक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग पॅक आहे. मिड विकेटचा काहीसा भाग डब्यात स्क्वेअर लेगचा पूर्ण भाग हा डिक्लेअर झोन मध्ये अडकलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जी बॅटिंग करायची आहे ती मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर इकडेच खेळायचं आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला मोठे फटके नाही मिळणार आहेत आणि हे दोन्ही फलंदाजाला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. भार्गव पाटीलच्या समोर अहमद. नेक्स्ट बॉल बघूयात काय घडतंय. शॉर्ट बॉल, शॉर्ट बॉलला जॅम करण्यात 2-2 धावाने जरी पुढे गेले तरी सुद्धा षटकामध्ये 12 धावा बनतात. 12च्या सरासरीनं जर का 5 षटकं काउंट केली गेली तर 60 धावा अशाच बनतात. पण त्या 12ची धावगती दिसून नाही आली आहे. एकदा धावून कंप्लीट केली आहे. काय दुसरीचा प्रयत्न असेल का? नाही, स्वतः गोलंदाज गेले, आदर्श चेंडूवरती गेले, त्यामुळे फक्त इथे एकच धाव येताना दिसली. 41 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 41 शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. लास्ट बॉल. भार्गव विचार करत असणार आहेत की ऍटलिस्ट या चेंडूवरती तरी मोठा फटका यावा आणि तो मोठा फटका आल्यानंतर धावफलकाला एक वेगळं वलय निर्माण होईल आणि किंवा तो जो मोमेंटम किंवा जी सध्याच्या घडीला धावांची गती आहे त्या धावांच्या गतीला खूप मोठा वलय प्राप्त होऊ शकतो. यावेळेला बॅटची कडा पुन्हा एकदा गतीमध्ये
फुलाती है मगर जाने का नहीं, ओ फुलाती है मगर जाने का नहीं। थैंक यू डीजे। बॉलर ने प्लीज। चला 5व्या षटकाला सुरुवात, पहिला चेंडू आतमध्ये येणारा विकासच्या हातामध्ये चेंडू आणि विकासने पहिला चेंडू झकास हाताळलाय, इतका झकास की तिथे फलंदाज भार्गव पाटीलला हात खोलू दिलेले नाहीयेत। शेवटचं षटक म्हणजे स्लॉगवर, इथून अपेक्षा असणार आहे शाइस्ता एनएसपी बॉईजला 2 ते 3 मोठ्या फटक्यांची। काय 2 ते 3 मोठे फटके येतील का? पहिला चेंडू डॉट नंतर दुसऱ्या चेंडूवरती ओ गलती से मिस्टेक, चेंडू सीमा रेखा पार, चौकार। का कॉन्फिडेंट तितका आत्मविश्वासाने भरलेला फटका नव्हता, तरी सुद्धा क्षेत्ररक्षकाने गेलेली चूक, आउटफील्डने दिलेली ती साथ आणि त्याच्या बळावरती आलेला हा चौकार। 4 धावांची धावफलक वेगाने वाढेल, भार्गवला सूर गवसायला किंवा भार्गवला इथून एक रिदम पकडण्यासाठी हा चौकार पुरेसा असं म्हणावं लागेल। पण विकास शानदार बॉलिंग, कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने मागील 2 चेंडू त्याने हाताळल्यात। नेक्स्ट बॉल भार्गवसाठी, फुल टॉस यावेळेला समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड, परंतु चिखलामध्ये चेंडू थांबलाय। नट्टू चेंडूवरती वेगानं आलाय, तोपर्यंत भार्गवला फक्त एकच धाव घेता आली, एकापेक्षा जास्त काही नाहीये। अनेक दर्शक इथे शाइस्ता एनएसपी बॉईज या संघाची बॅटिंग बघण्यासाठी इथे आलेले आहेत। 47 वरती 4, परंतु जे या विभागातील किंवा या मैदानात खेळणारे जे स्टार आहेत, जे सातत्याने चांगला परफॉर्मन्स करतात, त्यापैकी एकाने प्रभावित करणारी कामगिरी केलेली नाहीये। मग सुमित ढेकळे असो, प्रथमेश ठाकरे असो, त्यांच्याकडून ती अपेक्षा जी होती त्या पद्धतीने खेळ झालेला नाहीये। इथून राहुल जोगाडे, ओ त्रिफळ अचित, टोक रशरियारकर, फर्निचर डिस्ट्रॉय, यस त्या उद्ध्वस्त, फलंदाज बाद। थँक्यू। समोरच्या दिशेने बघा कशा पद्धतीने फटका खेळला होता, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका, परंतु शॉर्ट मध्ये जसं आपण टेनिस क्रिकेटमध्ये किंवा लेदर क्रिकेटमध्ये म्हणतो ना सर्कल, 30 यार्ड सर्कल, त्या सर्कलच्या आसपास म्हणजे तिथे तो उभा होता क्षेत्ररक्षक, बिलकुल त्याच्या हातामध्ये बिलकुल फ्लॅट, कोणत्या प्रकारे हलू सुद्धा दिलेलं नाही आणि झेलच्या रूपाने गडी बाद झालाय। नवीन फलंदाज रवी बुंबक मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि रवीकडून अपेक्षा असणाऱ्या मोठ्या फटक्यांची, कारण धावफलक 47 वर स्थिरावलंय, थांबलंय, रुक्सचा गाय आहे ये स्कोरबोर्ड। लास्ट बॉल, शेवटचा आणि अंतिम चेंडू, 50 पार सुद्धा एक वेगळा कॉन्फिडन्स देऊ शकते आणि या मोठ्या फटक्याने धावफलक बूम होऊ शकतं। यावेळेला लावडा येईल, येस, पंचांचं बोट हवेमध्ये आणि विकासने येत असताना झकास हॅट्रिक, गोटो अंकल स्मृती चषक मधील ही पहिली विकेट हॅट्रिक मिळवली आहे। अभिनंदन विकास। 47 वरती धावफलक थांबलाय, 48चं लक्ष शाइस्ता एनएसपी बॉईज या संघाच्या वतीने ठेवण्यात आलंय, ते टीम श्री गणेश विरार या संघासमोर।
झहीर 11 आणि त्यांच्या समोर ओम साई प्रदीप. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. काय घडलं पहिल्या इनिंग मध्ये? ओम साई प्रदीप आणि झहीर 11 दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या. पहिल्या इनिंग मध्ये ज्या आशा अपेक्षा होत्या की 60-70 अशा धावा दिसतील, त्या धावा मात्र कुठे ना कुठेतरी दिशेनाशा झाल्यात. परंतु सुमित डेगळेचा एक्सपिरियन्स, या मैदानावरचा असलेला प्रचंड अनुभव हे एकच गोष्ट सांगतोय की सामना कितीही कमी धावांचा असला तरी सुद्धा ते जिंकणं जाणतात. साहिल यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सध्या इन्फॉर्म आहे साहिल आणि त्यामुळे अपेक्षा साहिलकडून की चांगल्यात चांगल्या खेळ त्याच्याकडून व्हाव्या. ओम साई प्रदीप संघाचा कर्णधार आपण या त्वरित. शिनू प्रदीप वर्सेस झहीर 11 या दोघांमध्ये टॉस केला जातोय. आसिफ शेख उत्कृष्ट लेदरपट्टू, टेनिस क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, ऑल फॉर्मॅट खेळणारा गोटू अंकलचा सिनू जिंकला. निर्णय कळवायचा. चला फलंदाज ओम श्री गणेश विरार आपले फलंदाज पाठवायचे आहेत. 48 धावांचं लक्ष आहे. 48 रन्स रिक्वायर्ड टू विन. ओम श्री गणेश विरार आपण ऑलरेडी उशीर केला होता, त्यामुळे फलंदाज लवकर पाठवायचे आहेत. इतका वेळ घेऊ नका, कारण यानंतरची होणारे मॅच सुद्धा आम्हाला 5 षटकांचे खेळवायचे आहे आणि त्यानंतर वेळेनुसार ती षटकं रिड्यूस केली जातील. तर ती षटकं किंवा त्या मॅचेस मोठ्या व्हाव्यात यासाठी आपण सहकार्य करा प्लीज. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी मापक धावा आहेत आणि 48चा पाठलाग करण्यासाठी जी जोडी मैदानाच्या आतमध्ये ते खास करून राहुल कश्यप आणि मोहितनं चांगला स्पेल हाताळला होता. राहुल कश्यपला रबर बॉल खेळण्याचा चांगला अनुभव आहे आणि हे इन्फॉर्म प्लेयर आहेत, त्यामुळे 48 धावा त्यांच्यासमोर तितक्याशा मोठ्या नाहीत. परंतु तुकाराम सर दुसऱ्या बाजूला शाईस्ता NSP बॉयज एक असा संघ ज्या संघाला धावा किती आहेत त्यापेक्षा सामना कसा जिंकायचा हे चांगल्या रीतीने माहीत आहे आणि मोठी स्टारकास्ट आहे आणि त्यामध्ये एक्सपिरियन्सचा भरणा म्हटल्यानंतर सुमित स्वतः त्यांच्या साथीने रवी लिंगाला आहेत. दुसऱ्या बाजूला राहुल जोगाडी आहेत, रवी भुम्मक सारखा बॉलर आहे, प्रथमेश ठाकरे सारखा गोलंदाज आहे. या सर्व ज्या काही बाबी आहेत हे सर्व जे प्लेयर जर आपण पकडले तरी 48 धावांसाठीचा संघर्ष मोठा होऊ शकतो. नक्की दोन्ही गोष्टीवरती चर्चा होईल. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण गोटू अंकल स्मृती चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. बघा पहिली इनिंग संपली ना, पहिली इनिंग संपल्यानंतर काय झालंय, ज्यावेळेला श्री गणेश विरार तुम्ही प्रतिस्पर्ध्याला 47 वरती थांबवलं ना, यात तुमचा अर्धा पल्ला झालाय, अर्धा बाकी आहे. ज्यावेळेला तुम्ही 48 धावा पूर्ण करणार त्यावेळेला तो पूर्ण होणार. आणि एका गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला, प्रथमेश ठाकरे असतील, त्याच्यानंतर रवी बुंबक असतील, योगाडी असतील, चांगली स्टारकास्ट आहे. पण मॅच सुरू होतोय. आकोटाप्याचा चेंडू, पहिला चेंडू फेस केला आणि त्याला समोरही दाखवलाय आसमान, चेंडू सीमारेषा पार, षटकार.
आणि राहुल कश्यपचं तेच आहे, नाम तो सुनावगा और ऐसा वैसा नाही, नाम किया काम किया है, कामही त्यांनी तसं केलंय. बॅक टू बॅक 2 षटकार, 6 6 and again 6 3-3 in a row. झहीर शेख यांच्याकडनं 3 षटकारासाठी 200 रुपये. थँक्यू झहीर भाई यांच्याकडे 200 रुपयाचं बक्षीस. लगातार 3 षटकार, 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी 18 धावांची सलामी. दहीहंडीचे दिवस आहेत आणि सलामी म्हटल्यानंतर दहीहंडीमध्ये खूप मोठी अचिव्हमेंट असते आणि ती आता इथं सलामी या 3 षटकारांची. आणि जर का इथून बॉलरने विकेट घेतला तर झहीर भाई यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे. म्हणजे इकडून बॉलरना सुद्धा चार्ज करण्याचा प्रयत्न झहीर भाई करतायत. प्रथमेश ठाकरे कमबॅक करणं जाणते, पलटवार करणं जाणतात आणि इथून पुढे तो पलटवार होतोय की राहुल कश्यपचा दरारा कायम राहतोय. बघूयात. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. पुन्हा एकदा चेंडू उडाला, चेंडू हवेमध्ये. किशन चेंडूच्या दिशेने येतो परंतु चेंडू थांबत नाहीये, ना थांबणार. नाही रुकेंगे नाही झुकेंगे, बस ठोकते रहेंगे. चेंडू सीमा रेखा पार, चौकार. सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे. त्रिकोण, चौकोन, लघुकोन, अष्टकोन महत्वाचा नाही, तुमचा दृष्टिकोन महत्वाचा आहे. बघा पाहण्याचा दृष्टिकोन 48 करायचे आहेत पण आम्ही सुरुवात धमाकेदार करणार. स्टार्ट महत्वाचा आहे, तो स्टार्ट राहुल कश्यपने केला आणि आक्रमण कोणावरती केलंय. या हल्ला नाहीये, या प्रति हल्ला आहे. हा अटॅक नाही आहे, हा काउंटर अटॅक आहे. राहुल कश्यपने केलेला काउंटर अटॅक. टॉप एड लागलाय, चेंडू भरपूर वर गेलाय. इतका वर गेला कदाचित मेलबॉर्न क्रिकेट ग्राउंड असता ऑस्ट्रेलियाचा वरच्या रूपला लागला असता, इतका वर गेला होता. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव या चेंडूवरती. मी येणार आहे तुमच्या दिशेनं, कारण 48 धावांचा पाठलाग आहे. एका गोष्टीवरती चर्चेवरती येणार आहे या षटकानंतर, पण सुरुवात चांगली आहे. राहुलने केलेला हल्ला, हा प्रति हल्ला, कदाचित 48 धावांचा पाठलाग आम्ही याच वेगानं करणार तो दर्शवतोय. नाही ते म्हणतात ना, देर से आए पर दुरुस्त आहे. मॅच चालू होण्या अगोदर राहुल कश्यप थोडीशी उशिराने आले होते. त्यांनी सांगितलं मी थोडा उशिराने आलो, देर से आया हूं लेकिन दुरुस्त आया हूं, असं बोलत असताना त्याने ते षटकार लगावलेत, चौकार लगावले. त्यानंतर मोहित नाडा बॅटने खेळत असताना चेंडूला पाठवलं. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन प्रथमेश ठाकरेने केलं. सिंगल धाव येताना दिसली आणि सिंगलची धावफलक जाऊन पोहोचलंय 24 वरती. 24 आफ्टर दॅन 1 ओव्हर. चांगली सुरुवात श्री गणेश विरारसाठी, परंतु शायस्ता NSP बॉईजसाठी आता इथून वेगळ्या रणनीती आखण्याची गरज असणार आहेत. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळूयात पुढच्या षटकाकडे. पाठलाग होता पहिल्या षटकामध्ये 24 धावा आतापर्यंत पूर्ण केल्यात. तुम्ही नक्की ज्या गोष्टीचा उल्लेख केला की बाबा राहुल कश्यप थोडेसे उशीर आलाय, लेट आलोय, थेट आलोय. लेट आहे लेकिन लेटेस्ट आहे. रवी बुंबका वर्तक नगर एक्सप्रेस, पण एक्सप्रेस पण डिरेल होईल की काय असं वाटतोय. एका बाजूला राहुल, दुसऱ्या बाजूला मोहित. षटकार. नाहीये आणि एका मागोमाग एका चेंडूवरती प्रहार काढण्याचा प्रयत्न. शाइस्ता NSP बॉईज संघ थोडा अडचणीमध्ये, पलटवार करावा लागणार आहे. काय डोक्यामध्ये चालू आहे. रवी डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. सुमीच्या आता जवळ चेंडू निघून गेलाय. कव्हरमधला क्षेत्ररक्षक सूरज पाचशे चेंडूवरती येत आहेत. जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला थोडासा अडचणी सापडलाय, पण या अडचणीपासून लांब जाऊ नका. खरं अडचणीपासून लांब झालं म्हणजे मोठ्या अडचणी सापडण्यासारखं आहे. त्या अडचणीला फेस करा. परिस्थिती कशी असू द्या, परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य तुमच्या मनस्थितीमध्ये असतं. थोडासा माइंडसेटचा गेम आहे. माइंडसेट बदलला तर कदाचित थोडासा खेळही बदलेल. लवकर गेले तर चेंडू उशीर आला. डिक्लेअर झोनच्या दिशेने जातो. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. एक तर चांगला आहे की जो प्रयत्न कदाचित शाइस्ता NSP करतोय विकेट घेण्याचा, पण त्याला तोड टिट फॉर टॅट उत्तर श्री गणेश विरार देतोय.
नाही, शानदार बॅटिंग. आता अशा प्रकारचा अटॅक झाल्यानंतर तुम्हाला वाचण्यासाठी तुमच्याकडे धावांचा बॅलन्स तेवढं असणं गरजेचं होतं. बघा शाहिस्ता एनएसपी बॉयज कुठे मागे पडलाय याची सुद्धा आपण चर्चा करणारच आहोत. त्या अगोदर हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर शंकरच्या जवळ जातोय. वाईटची सांगता एकदा धावफलकामध्ये ऍड होते. सुरुवातीला आलेले बघा विकेट होते. प्रथमेश ठाकरेचे रोकर बाद होणं. धावफलक धावा आहेत 35. अजूनही इथून 12 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. दुसरं षटक प्रगती पथावरती आणि पुन्हा एकदा वाईट येते. काय त्या विकेटवरती थांबणं गरजेचं होतं का? सुमितचं एक षटकार मारून बाद होणं, त्यानंतर प्रथमेश ठाकरेच्या स्वस्तात बाद होणं, रवी लिंगालाच्या स्वस्तात बाद होणं, निरंतरतेने पडलेला विकेट या धावांवरती खूप मोठा इम्पॅक्ट टाकताना दिसलाय. नाही, ज्यावेळेला बॅटिंगला आला कदाचित 47चा विचार नव्हता केला, 74चा विचार केला होता. पण ते बाद होणं जसं विश्लेषण तुम्ही केलंय, कदाचित कोणी खेळपट्टीवर जास्त सिरवलाय पण तो पास झालाय, मागे सरलाय. आता प्रेझेंट मध्ये यायचं आहे. प्रेझेंट बॉक्स खोललाय आणि ते आउट ऑफ द बॉक्स अर्थात आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमारेषा पार. षटकार. गाडी बिलकुल राजधानी एक्सप्रेसच्या गतीने, म्हणजे मध्ये कोणते स्टेशन आहे ते सुद्धा बघितलेलं नाहीये. बिलकुल रफ अँड टफ. 5 धावांची अजूनही गरज आहे. रवीचा पुढील चेंडू पाठवलाय तो उंच हवेमध्ये. सूरज पाष्टे चेंडू खाली येतात. झेल. ओहो व्हॉट अ कॅच. चेंडू खाली आले. रनिंग कॅच, रनिंग आणि स्टनिंग सुद्धा म्हणूयात. पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा, परंतु राहुलने काम केलंय त्याचं. राहुलची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्यावून जाऊ द्यात. जबरदस्त बॅटिंग. खेळी स्टार्ट चांगला देऊन गेले ती कश्यपची, कारण अशा वेळेला अशा मॅच मध्ये तो स्टार्ट मिळणं गरजेचं होता. तो स्टार्ट त्यांनी मिळवून दिला. विजयाच्या उंबरठ्यावरती आहे टीम श्रीगणेश्वर. कदाचित हा सामना आहे ना भरतजी, या स्पर्धेमधला गोटू अंकल स्मृतिचषक 2025 ला पहिला अपसेट ठरेल. बिग अपसेट है ये उलटफेर है. ये बहुत बड़ा उलटफेर है. एक डिफेंडिंग चॅम्पियन, पूर्व विजेता या मैदानावरचा चांगला खेळ नेहमीच केलाय, पण सध्याच्या घडीला तारे सितारे गर्दिश में, जमीन पे है लेकिन वो गर्दिश में है. पहिल्याच फेरीमध्ये इतका मोठा अपसेट. आणि मला वाटतंय शाहिस्ता एनएसपी बॉयज हो यावेळेला आतली कडा बॅटची घेऊन चेंडू मागे निघून चालला एका धावेसाठी. चला जे भिंतीवरती मुलं उभी आहेत त्यांनी सगळ्यांनी बाहेर जायचंय. चला प्लीज उठा त्यांना पण सांगा सगळ्यांनी, त्याला सुद्धा सांगायचंय बाबू उठायचं तिथून. चले छोटे बच्चे नन्हे मुन्ने राही तेरे मुट्ठी में क्या है. बिल्कुल जो भी मुट्ठी में है वो लेके बाहर आइए. थोडस बाहेर या. धावा बघतोय धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या आता 43. 5 धावांची आवश्यकता. अरे उठायचंय, चला तिथून उठा भिंतीवरून. अरे त्याला सांग. या कारणाचं मी म्हटलं होतं की बिग अपसेट आहे, कारण डिफेंडिंग चॅम्पियन या मैदानावरचा एक हॉट फेवरेट संघ ज्यावेळेला अडचणीत सापडतो ते बघतोय. पाच धाव्यांची गरज आहे. हो पहिला चेंडू आणि इतका उंच की नट्टूने मॅच फिनिश केली आहे. विजयी षटकार. सामना संपलाय, सामना जिंकलाय श्री गणेश विरार या संघाच्या माध्यमातून आणि शाहिस्ता एनएसपी बॉयज हार्ड लक टीम. राहुल कश्यप आणि विकासला गणेश भोईर यांच्याकडून स्पेशल बक्षीस देण्यात येणार आहे आणि ते तुम्हाला तुमच्या फोन पे वा गुगल पे वरती पोहोचवलं जाईल. सुमित ढेकळे यांना विनंती, आपण मंचावरती यायचं. आपला एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. मी सुमित ढेकळे यांना विनंती करेल की आपण मंचावरती या. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण या स्पर्धेचा भाग झालात. या स्पर्धेला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपला एक विशेष सन्मान गोटू अंकल स्मृती चषकाच्या माध्यमातून केला जाणार आहे. मी विनंती करेल सुमित आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. याच मैदानावरती खूप वेळा सराव करताना दिसतात. आज ते खेळताना दिसले शाहिस्ता एनएसपी बॉयज. आज कदाचित दिवस